राहता शहराच्या विकासासाठी लोकप्रतिनिधी आणि नगर परिषद प्रशासन एकत्रितपणे कामाला लागल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. मुसळधार पावसातही स्वच्छता मोहिमेसाठी स्वतः रस्त्यावर उतरलेले राहता नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष डॉक्टर विजय नाना सदाफळ यांची कार्यशैली सध्या शहरात चर्चेचा विषय ठरत आहे. जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राहता शहराच्या सर्वांगीण विकासाला गती मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या विकास कामांमध्ये राहता नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर, उपनगराध्यक्ष डॉक्टर विजय नाना सदाफळ, गटनेते मुन्ना शाह, सर्व नगरसेवक आणि नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी सक्रियपणे काम करत आहेत. शहरातील नागरिकांच्या दैनंदिन अडचणी तात्काळ सोडवण्यासाठी उपनगराध्यक्ष डॉक्टर विजय नाना सदाफळ हे सातत्याने पुढाकार घेत असल्याने त्यांच्या कार्यपद्धतीची शहरभर चर्चा सुरू आहे. ऊन, वारा किंवा मुसळधार पाऊस याची पर्वा न करता ते प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर देत असल्याचे दिसून येत आहे. आज सकाळपासूनच राहता शहरात संततधार पाऊस सुरू असतानाही डॉक्टर विजय नाना सदाफळ यांनी नवनाथ नगर परिसरातील आस्तागाव रोड लगत साचलेला कचरा, गटरी लगत वाढलेले गवत आणि अस्वच्छतेची पाहणी केली. त्यानंतर नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाला तातडीच्या सूचना देत जेसीबीच्या साहाय्याने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. विशेष म्हणजे केवळ सूचना देऊन न थांबता डॉक्टर सदाफळ हे स्वतः घटनास्थळी उपस्थित राहिले. त्यांनी संपूर्ण कामावर लक्ष ठेवून स्वच्छता योग्य पद्धतीने होत आहेत का याची पाहणी केली. तसेच संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देऊन काम अधिक प्रभावीपणे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. राहता शहरात ज्या ठिकाणी कचरा साचतो, गवत वाढते किंवा नागरिकांना अडचणी निर्माण होतात त्या ठिकाणी तातडीने स्वच्छता करण्यासाठी ते नगर परिषदेच्या यंत्रणेला निर्देश देतात. नागरिक सांगतात त्यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये स्वच्छता आणि मूलभूत सुविधांमध्ये सकारात्मक बदल दिसून येत आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार कोणतीही समस्या घेऊन उपनगराध्यक्ष डॉक्टर विजय नाना सदाफळ यांच्याकडे गेल्यास ते शांतपणे ऐकून घेतात. संबंधित विभागाशी समन्वय साधून प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करतात. त्यामुळे अनेक नागरिकांच्या अडचणी कमी वेळेत सुटत असल्याचा अनुभव नागरिक व्यक्त करत आहेत. नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषद प्रशासन आणि सर्व लोकप्रतिनिधी शहराच्या विकासासाठी समन्वयाने काम करत असल्याचेही या निमित्ताने दिसून येत आहे. स्वच्छता, रस्ते, मूलभूत सुविधा आणि नागरिकांच्या प्रश्नांवर तातडीने कारवाई करण्यावर भर दिला जात असल्याने विकास कामांना गती मिळत आहे. एकूणच राहता शहराच्या विकासासाठी लोकप्रतिनिधी आणि नगर परिषद प्रशासन सक्रियपणे काम करत असून प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे उपनगराध्यक्ष डॉक्टर विजय नाना सदाफळ यांची कार्यशैली सध्या शहरात चर्चेचा विषय ठरत आहे. विकासासाठी कृती महत्वाची हा संदेश त्यांच्या कामातून नागरिकांपर्यंत पोहोचत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. न्यूज 17 साठी अजय जाधव पाटील, राहता. हृदयाच्या उपचारासाठी आता आपल्याच शहरात डॉक्टर मैड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे हृदयावरील शस्त्रक्रिया पार पडतील, तेही अत्याधुनिक मशीनद्वारे. छातीत दुखतोय का? थोडं चालल्यानंतर दम लागतोय का? डाव्या हातात, मान किंवा जबड्यात वेदना जाणवतात का? अचानक घाम येतोय का? ही हृदयाची गंभीर लक्षणे असू शकतात. डॉक्टर मैड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल राहता. आधुनिक कार्डिओलॉजी विभाग आता आपल्या परिसरातच. हृदयाच्या तपासण्यांसाठी 2D इको, ECG, सुरक्षित एन्जिओग्राफी आणि बंद झालेली नस उघडण्यासाठी एन्जिओप्लास्टी व स्टेंट उपचार, अत्याधुनिक कॅथ लॅब, इंडियन व इम्पोर्टेड स्टेंट्स उपलब्ध. अनुभवी हृदयरोग तज्ज्ञांचे मार्गदर्शन, कमी त्रास, कमी वेळेत उपचार आणि लवकर घरी जाण्याची सुविधा. 24 तास आपत्कालीन सेवा, ग्रामीण भागासाठी परवडणारे दर. हृदयाची काळजी आज घ्या, कारण उद्या उशीर होऊ शकतो. संपर्क 75 59 24 31 14. डॉक्टर मैड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल राहता.